आपण घेतलेले आहे 2 चिरलेले टमाटे, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरं, मोहरी, मिरची पावडर, प्रवीण, लाल तिखट, हळद आणि रस्सा पावडर। आता मी कढईत तेल टाकलेलं आहे। 1 चमचा मोहरी चांगली तडतडू द्या। 1 चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता, ठेचलेलं लसूण। आता टाकूया कांदा चांगला लाल होऊ द्या। आपला कांदा हलकासा लाल झालेला आहे। आता आपण टाकूया कोथिंबीर। आता टाकूया हळद, लाल मिरची 2 चमचे, प्रवीण 1.5 चमचा, रस्सा मसाला 1 चमचा। आता टाकूया धने पावडर अर्धा चमचा। आपला मसाला आता चांगला परतला आहे, तुम्ही बघू शकता। आता टाकूया चिरलेले टमाटे, चांगले मसाल्यामध्ये परतून घ्या। चवीनुसार मीठ, तुम्ही बघू शकता आपले टमाटे परतले आहे। आता याच्यात ॲड करूया पाणी। आपण पाणी घालत आहोत 1.5 ग्लास। तुम्हाला जास्त जणांना करायचं असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता, मी तर 2च जणांना करणार आहे। आता याला चांगली उकळी येऊ द्या। आता आपण याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करणार। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी वरून सजावटीसाठी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे। किती छान रंग आलेला आहे। हे बघा टमाटे छान शिजलेले आहे। मी चॅनलवर नवीन आहे त्यामुळे मला प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट प्लीज करा। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर आलात त्यामुळे धन्यवाद।